नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 8 एप्रिल 2025 रोजी झालेला आहे। एकूण 60 गुणांचा पेपर आहे। त्यापैकी 10 गुणांची तोंडी परीक्षा आणि 50 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे। या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहे ते दिलेले आहे। तोंडी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न पहिला, खालील अभंग वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। 5 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। या ठिकाणी अभंग दिलेला आहे। मी अभंग वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल। व्हिडिओ थांबवून तुम्ही अभंग वाचायचा आहे। अ प्रश्न, वरील अभंगात संत तुकारामांनी कशाचे महत्त्व सांगितले आहे ते सांगा। उत्तर, शब्दरूपी धन। वरील अभंगात संत तुकारामांनी शब्दरूपी धनाचे महत्त्व सांगितले आहे। हा प्रश्न, आयुष्य या अर्थाचा अभंगात आलेला शब्द सांग। उत्तर आहे जीवन। ई प्रश्न, कवी लोकांना काय वाटण्यास सांगत आहे ते सांग। शब्दरूपी धन। कवी लोकांना शब्दरूपी धन वाटण्यास सांगत आहे। ई प्रश्न 2 गुणांसाठी आहे। अभंगात शब्दाला कशाची उपमा दिलेली आहे ते सांग। रत्न, धन, शस्त्र आणि देव। प्रश्न दुसरा, मी फुलपाखरू झाले तर अशी कल्पना कर आणि या विषयावर तुझे विचार 5 ते 6 वाक्यात व्यक्त कर। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। आता लेखी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न तिसरा, खाली दिलेला परिच्छेद वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। 5 गुणांसाठी आहे। या ठिकाणी परिच्छेद देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न, कोण ते लिही। 1 गुणासाठी, पक्ष्यांच्या पिल्लांच्या रक्षणाची जबाबदारी चोखपणे पार पाडणारा। उत्तर आहे नीलू कुत्रा। तुम्ही परिच्छेद वाचला तर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे ही परिच्छेदमध्ये मिळतील। हा प्रश्न, कारण लिही। 1 गुणासाठी आहे। नीलू छोट्या पिल्लांना अलगदपणे तोंडात धरून उभा राही, कारण पिल्लांना घरट्यात सुखरूप ठेवण्याची व्यवस्था होण्यासाठी नीलू छोट्या पिल्लांना अलगदपणे तोंडात धरून उभा राही। ई प्रश्न, नीलूचा तुला जाणवलेला कोणताही 1 गुण लिही। 1 गुणासाठी कोणताही 1 गुण तुम्ही लिहायचा आहे। प्रामाणिकपणा, धाडसी, बुद्धदया, संवेदनशीलता, सहकार्य। ई प्रश्न, तुझ्या परिसरात एखाद्या पक्ष्याचे जखमी पिल्लू आढळले तर तू काय करशील ते 2 ते 3 वाक्यात लिही। 2 गुणांसाठी आहे। प्रथम मी त्याला सुरक्षित आणि शांत ठिकाणी ठेवेल। शक्य असल्यास स्थानिक प्राणी चिकित्सक किंवा वन विभागाशी संपर्क साधेल। प्रश्न चौथा, खालील परिच्छेद वाच व त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। 5 गुणांसाठी पुढे दुसरा परिच्छेद देण्यात आलेला आहे, तो परिच्छेद देखील वाचायचा आहे। या ठिकाणी परिच्छेदाचा पुढील भाग देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न, खालील विधान सत्य की असत्य ते लिही। 1 गुणासाठी आहे। स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथाचे रोज 1 खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे, हे विधान सत्य आहे। हा प्रश्न, का ते लिही। 1 गुणासाठी आहे। स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात असे ग्रंथपालाला वाटले। का वाटले? कारण स्वामीजी इंग्रजी ग्रंथाचे दररोज 1 खंड वाचायचे व ग्रंथपालाला परत करायचे। ग्रंथपालाच्या मते दररोज 1 खंड वाचून परत करणे शक्य नाही, म्हणून स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात असे ग्रंथपालाला वाटले। ई प्रश्न, स्वामीजींचा वाचनाबद्दलचा प्रचंड आत्मविश्वास दाखवणारे वाक्य उतार्यातून शोधून लिही। 1 गुणासाठी आहे। उत्तर, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत। तुम्हाला शंका असेल तर त्यामध्ये तुम्ही काहीही विचारू शकता। ई प्रश्न, तू वाचलेल्या पुस्तकांपैकी तुला आवडलेल्या पुस्तकाचे नाव लिही व त्या पुस्तकाविषयी 2 वाक्यात माहिती लिही। 2 गुणांसाठी। उत्तर, मी वाचलेल्या पुस्तकांपैकी मला आवडलेल्या पुस्तकाचे नाव आहे श्यामची आई। हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिलेले आहे, ज्यामध्ये त्यांच्या प्रेमळ, त्यागमय आणि संस्कारक्षम व्यक्तिमत्वाचे सुंदर वर्णन आहे। हे पुस्तक मातृप्रेमाचे अत्यंत प्रेरणादायी चित्रण आहे। पुढे आहे प्रश्न 5वा, खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही। प्रश्न 5वा हा 4 गुणांसाठी आहे।
त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे. खालील शब्दाचा अर्थ लिही. शिवार. कोणताही एक अर्थ तुम्ही लिहायचा आहे. शेत, मळा, रान. आ प्रश्न कामे भरपूर पण वेळ थोडा. या अर्थाची खालीलपैकी म्हण कोणती? योग्य पर्यायाला गोल कर. दुसऱ्या पर्यायाला गोल करायचे आहे. रात्र थोडी सोंगे फार. ई प्रश्न दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांग व वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कर व लिही. 2 गुणांसाठी आहे. घाम गाळणे अर्थ आहे खूप मेहनत करणे आणि वाक्य परीक्षेत यश मिळवण्यासाठी राजूने रात्रंदिवस घाम गाळला. प्रश्न 6 खालील कविता वाच व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. 6 गुणांसाठी आहे. त्या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. त्यावर आधारित अप्रश्न भारत मातेसाठी कवितेत आलेला शब्द लिही. 1 गुणासाठी आहे. मायभू आणि आई. आ प्रश्न खालील अर्थाची कवितेत आलेली ओळ शोधून लिही. 1 गुणासाठी. कवी सूर्य चंद्र तारे आरतीला आणून कृतज्ञतापूर्वक मातृभूमीचे उपकार फेडणार आहे. कवितेतील ओळ आहे गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे. ई प्रश्न कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिही. 2 गुणांसाठी. सारे, तारे, ताना, पाहना. ई प्रश्न वरील कवितेतील तुला आवडणारी ओळ लिही. ती ओळ तुला का आवडली ते सकारण लिही. 2 गुणांसाठी. ओळ आहे आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. कारण ही ओळ आईच्या मायेची तिच्या प्रेमाच्या गरजेची भावना व्यक्त करते. प्रश्न 7 खालील सूचनाफलक वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. 5 गुणांसाठी आहे. त्या ठिकाणी सूचनाफलक देण्यात आलेले आहे. दिनांक 21 मार्च 2025. सूचनाफलकावरची माहिती व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यावर आधारित अप्रश्न. खालील प्रश्नांची उत्तरे लिही. प्रश्न 1 गिर्यारोहण शिबिराचे आयोजन कोणत्या संस्थेने केलेले आहे ते लिही. 1 गुणासाठी. विशाल गिर्यारोहण संस्था पुणे. दुसरा प्रश्न गिर्यारोहण शिबिराबाबत अधिक माहिती कोठे मिळणार आहे ते लिही. 1 गुणासाठी. त्या ठिकाणी www.vishal.com या संकेतस्थळावर गिर्यारोहण शिबिराबाबत अधिक माहिती मिळणार आहे. तिसरा प्रश्न गिर्यारोहण शिबिरासाठी नावनोंदणी करण्याची मुदत किती दिवस आहे ते लिही. उत्तर आहे 10 दिवस. आ प्रश्न सूचनेनुसार कृती कर. 2 गुणांसाठी आहे. वरील सूचना फलकात आणखी कोणत्या सूचना समाविष्ट कराव्यात असे तुला वाटते? कोणत्याही 2 सूचना लिही. 1 15 वर्षांवरील व्यक्तींना सहभागी होता यावे. 2 वाहतूक व्यवस्था, नाश्ता आणि मार्गदर्शन यांचा समावेश असावा. प्रश्न 8 मी अनुभवलेली सहल या विषयावर 8 ते 10 ओळीत निबंध लिही. 5 गुणासाठी आहे. मुद्दे देण्यात आलेले आहे. सहलीचे ठिकाण, वेळ, सहलीची केलेली तयारी, सहलीचा अनुभव आणि या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला निबंध लिहायचा आहे. मी अनुभवलेली सहल. पुढे आहे प्रश्न 9 5 गुणांसाठी. दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. शार्दूलला शाळेच्या मैदानावर पैसे सापडले. त्याने ते पैसे वर्गशिक्षकांकडे दिले तेव्हा शार्दूल व वर्गशिक्षक यांच्यामध्ये झालेला संवाद लिही. पुढे आहे प्रश्न 10 खाली दिलेले चित्र आणि शब्द यांची सांगड घालून 8 ते 10 वाक्यात वर्णन लिही. सुई, दोरा, गोधडी, मायेची ऊब, आईचे लुगडे, आठवण, पांघरूण, अस्तर, जुन्या कपड्यांचा वापर, शिवणकाम इत्यादी. अतिशय सोपी अशी ही प्रश्नपत्रिका आहे. पुढे आहे प्रश्न 11 खाली दिलेल्या मुद्द्यांवरून 8 ते 10 वाक्यात कथा लिही. 5 गुणांसाठी. मुद्दे आहे सुहाणी नावाची मुलगी, पोहण्याची आवड, पावसाळ्याचे दिवस, बुडणाऱ्या मुलाचा जीव वाचवणे, गावकऱ्यांकडून कौतुक, शौर्य पुरस्कार. बघा या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला कथा लिहायची आहे. त्यानंतर पुढे आहे प्रश्न 12 खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. 5 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे.
एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा खालीलपैकी कोणता अलंकार होतो? योग्य पर्यायास गोल कर. त्याचा पहिला पर्याय बरोबर आहे अनुप्रास. आ प्रश्न, विद्या अधिक आलय या विग्रहाची संधी कर. विद्यालय. ई प्रश्न, खालील तक्ता पूर्ण कर. 2 गुणांसाठी आहे. सामासिक शब्द आणि समासाचा विग्रह. आमरण, मरेपर्यंत. तोंडपाठ, तोंडाने पाठ. पुढे आहे ई प्रश्न, खालीलपैकी कोणते लक्षण वसंत का वृत्ताचे नाही? योग्य पर्यायास गोल कर. त्याचे उत्तर पहिले पर्याय आहे. प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.